नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानेटकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, एक गोष्ट नक्की आहे की आपण आणि आपले कुटुंबीय जर अतिशय व्यवस्थित परिस्थिती असेल तर नेहमीच सज्ज असतो, परंतु एखाद्या अनपेक्षित परिस्थितीमध्ये जर आपलं आर्थिक पाठबळ व्यवस्थित असेल तर मात्र लाभणारं स्थैर्य हे अनोखं आणि वेगळं आहे. अचानक येणारा मृत्यू किंवा अपघात किंवा वैद्यकीय आणीबाणी ह्या गोष्टी आत्ताच्या काळात अगदी कधीही कोणाच्याही बाबतीत घडू शकतात, कारण जीवन हे प्रचंड अस्थिर आहे. आणि मग या परिस्थितीमध्ये जर आपण कमवता पैसा खर्च करायला लागलो तर आर्थिक कोंडी नक्की होऊ शकते. त्या परिस्थितीत आधीपासूनच जर आपण आर्थिक सुरक्षा कवच तयार केलं तर, बरोबर ओळखलत, मी विमा सुरक्षा याच विषयी बोलते. आजच्या या भागामध्ये आपण हाच विषय हाताळणार आहोत. पाहूया आजच्या विषयाचं शीर्षक काय आहे ते. आजचा आपला विषय आहे महिलांसाठी विमा साक्षरता काळाची गरज. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये एक अतिशय महत्त्वाची सखी आपल्याला लाभलेली आहे. आज आपल्या बरोबर आहेत सारिका गागरे मॅडम, आर्थिक गुंतवणूक सल्लागार. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत करते. आणि मला वाटतं खरंच आजच्या या काळामध्ये हा विषय फार महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच याविषयी साक्षर होणं तितकंच गरजेचं आहे. तेव्हा सर्व प्रेक्षकांना आधी मी त्यांची ओळख करून देते आणि मग आपण विषयाला सुरुवात करणार आहोत. सर्वात आधी महिलांसाठी विमा साक्षरता काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन करतायत सारिका गागरे, आर्थिक गुंतवणूक सल्लागार. आर्थिक गुंतवणुकीबाबत अनेक लोकांचे विविध प्रश्न आणि समस्यांचं निराकरण करणं, त्यांना मार्गदर्शन करणं असं काम मॅडम अनेक वर्ष या क्षेत्रात राहून करत आहेत. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड याबाबत सुद्धा मॅडम योग्य तऱ्हेने जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत, मार्गदर्शन करत आहेत, ज्याच्यामुळे अनेक जणांना त्याचा लाभ झाला आहे. आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक जागरूकता हे विषय सुद्धा जनमानसात रुजवण्याचा त्यांचा फार महत्त्वाचा वाटा आहे आणि प्रयत्नसुद्धा आहे. आजचा हा विषय खरंच सगळ्याच सखींसाठी महत्त्वाचा आहे. मॅडम, मी कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत करते. आणि खरंच ह्या विषयाचं जे शीर्षक आहे की विमा साक्षरता ही काळाची गरज आपण म्हणतोय, तर मुळात मला हा प्रश्न विचारायचा आहे आपल्याला की विमा साक्षरता म्हणजेच मुळात काय? आपण इथून सुरुवात करूया. काय सांगाल? नमस्कार चैताली. धन्यवाद मला पुन्हा सह्याद्री चॅनलने बोलवल्याबद्दल. मला इथे आल्यावर खूप चांगलं वाटतं की मैत्रिणींशी बोलायला मिळतं. त्यांना काही गोष्टी सांगायच्या असतात. दरवेळेस प्रत्येकाशी आपलं समोरून बोलणं होत नाही, तर या चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी बोलू शकतो. विमा साक्षरता आपण बघायला गेलं ना तर हा जो विषय आहे विमा किंवा आर्थिक कोणतीही गोष्ट असेल, या ठिकाणी आपल्या सगळ्याच मैत्रिणी खूप मागे आहेत. जरी स्वतः कमवायला लागल्यात किंवा घरातलं आर्थिक नियोजन जरी त्या करतायत, तरी बाकी जे फायनान्शियल डॉक्युमेंट्स असतील किंवा जेही हजबंडने काही करून ठेवलं आहे तर त्याच्याबद्दल माहिती नसतं किंवा माहिती करून घ्यायची गरजही त्यांना आजपर्यंत वाटली नाही. ह्याचं कारण काय की नेहमी जे आर्थिक फायनान्शियल डिसिजन असतात ते आपल्या घरातले, आपली पुरुषप्रधान संस्कृती असल्या कारणाने तेच घेतले जातात. आणि पहिल्यापासून महिलांमध्ये हा एक टॅबू आहे किंवा या गोष्टीवर बोलणं म्हणजे चुकीचं असेल का, किंवा विम्याबद्दल मी बोलणार तर हे म्हणजे एखाद्याच्या मरणाविषयी का मी बोलू. सो ह्या गोष्टी आहेत. तर विमा साक्षरता म्हणजे काय की हे जे फायनान्शियल डॉक्युमेंट असतात, विमा किती घेतला पाहिजे, किती असावा, कोणी घ्यावा, याबद्दल एक बेसिक माहिती असणं याला आपण विमा साक्षरता म्हणू शकतो. आणि तसं बघायला गेलं तर चैताली, विम्याची सगळ्यात जास्त गरज ही महिलांना असते. कारण काय की घरातला कर्ता पुरुष असतो, तो नसेल त्यावेळी आपल्याला विम्याची गरज पडते. आणि तेव्हा पूर्ण घराची जबाबदारी आहे ती पूर्ण घराची जी महिला आहे तिच्या खांद्यावर येते. तर यासाठी आर्थिक साक्षरता आहे ती महत्त्वाची आहे आणि त्याच्याबद्दल साक्षर असणंही महत्त्वाचं आहे. खरं आहे. मला वाटतं मॅडम तुम्ही एक मुद्दा म्हणालात तसं की आज तसं बघायला गेलं तर पुरुषांच्या जोडीने महिलासुद्धा कामाला लागलेल्या आहेत, पण कुठेतरी विमा साक्षरतेची गरज आहे का हाच त्यांच्या मनात प्रश्न येतो आणि त्याच्याबद्दलचा ग्रह कुठेतरी मनामध्ये वेगळा असतो. तर मला वाटतं हाच ग्रह आपल्याला आजच्या भागातून दूर करायचा आहे. तर आता मी पुढच्या प्रश्नाकडे येते की विम्याचे एकूण प्रकार किती पडतात आणि ते कोणते आहेत, याविषयी काय मार्गदर्शन कराल आपण? विमा किंवा इन्शुरन्स
हा खूप जेव्हा आपण वाचतो इन्शुरन्स किंवा विमा एजंट ह्या गोष्टी वाचतो तेव्हा आपल्याला असं वाटतं खूप काहीतरी क्लिष्ट असेल. इन्शुरन्स इतकी सोपी गोष्ट आहे चैताली, की आता बघ आपण दोघी आता ट्रेननी आलो, तर ट्रेननी येताना जेव्हा तिकीट काढतो दॅट इज अ इन्शुरन्स, की मला TC ने पकडले तर मला एकदमच 250 किंवा 500 रुपये भरायला लागतील. तर त्याऐवजी मी काय करेल, 20 रुपयांचं तिकीट घेईल की मला त्याच्या अगेन्स्ट तेवढं पेनल्टी नाही भरायला लागणार. सो कोणत्याही गोष्टीचा जेव्हा लॉस होणार असेल त्याच्या अगेन्स्ट मी एक छोटीशी अमाऊंट भरून जर मोठा जो लॉस होणार आहे तो जर वाचवत असेल तर त्याला इन्शुरन्स आपण असं म्हणू शकतो. तर इन्शुरन्स हा प्रत्येक गोष्टींचा असतो. तुमच्या अगदी विमानापासून तर तुमच्या घरातल्या छोट्या छोट्या वस्तूंचा सुद्धा इन्शुरन्स असतो. अगदी आपण ओलाची राईड बुक करतो त्या राईडचा सुद्धा 2 रुपयाचा इन्शुरन्स आपण घेतो. सो तुमच्या आजूबाजूला जेवढ्याही गोष्टी असतात त्या सगळ्यांचा इन्शुरन्स मिळू शकतो. पण एक सामान्य माणसासाठी त्याच्या फॅमिलीसाठी हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स हे 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बाकीच्याही हाऊस इन्शुरन्स आहे किंवा बाकीच्याही गोष्टी आहेत, पण महिलांसाठी आपण जर बघतोय तर हे 2 गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाची जी जबाबदारी आहे ती या 2 इन्शुरन्समध्ये कव्हर होऊ शकते. सो सध्या तरी आपल्यासाठी हे 2 महत्त्वाचे आहे, एक जीवन विमा आणि एक हेल्थ इन्शुरन्स म्हणजे मेडिक्लेम आपण बोलतो. नक्कीच मला वाटतं ह्या विम्यांचे तुम्ही जे 2 प्रकार महत्त्वाचे सांगितलेत की जे प्रत्येक सखीसाठी गरजेचे आहेत त्याविषयी आपण बोलणारच आहोत. पण मॅडम मला असं विचारायचं आहे की अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये तुम्ही मार्गदर्शन करताय, अनेक जणांना याचा फायदाही होतोय. मग आपल्याला असं वाटतं का की महिलांना विशेषतः मग त्या ग्रामीण भागात राहणाऱ्या असतील किंवा शहरी भागात राहणाऱ्या सुद्धा असतील तर त्यांनी याबाबत साक्षर व्हायला हवंय का? साधारण परिस्थिती काय दिसते तुम्हाला की किती महिला साधारण साक्षर आहेत किंवा नाही आहेत याविषयी काय सांगाल? महिलांचं तर दूरची गोष्ट आहे. ॲक्च्युली विम्याबद्दल आपल्या भारतामध्ये खूपच वाईट परिस्थिती आहे असं म्हणू शकतो आपण. कारण फक्त 20% लोक इन्शुअर्ड आहेत आणि त्यातही आपल्याकडे कसं इन्शुरन्स म्हणजे काय, पहिला पगार झाला की काहीतरी पॉलिसी काढली, कोणीतरी काका मामा एजंट असतात, काहीतरी पॉलिसी काढली की झाली आमची म्हणजे इन्शुरन्स घेऊन झाला. पण तो पूर्ण आहे का? पहिली गोष्ट तर इन्शुरन्सच घेतलेत ते कमी लोकांनी घेतलेत आणि जे घेतलेत ते पूर्ण नाही घेतलेत. आता असा विचार कर की एक कुटुंब आहे, त्यांची समजा 50,000 करता जो पुरुष आहे त्याची सॅलरी आहे, तो गेल्यानंतर 5 लाखांमध्ये काय होणार आहे? काही काही ठिकाणी तर अगदी 50,000चा वगैरे विमा काढला जातो, त्याच्यामध्ये त्या पुरुषाचं कार्य तरी होणार आहे का? लोकांना त्याची सिरियसनेस जो आहे तो कळत नाहीये की घ्यायचं म्हणून घेणं हा सध्या प्रकार चालू आहे. आणि त्याच्यामधून असं आहे की विमा हा नेहमी प्युअर टर्म इन्शुरन्स अशा पद्धतीत घेतला पाहिजे. पण आपल्याकडे सर्रास एंडोमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते, त्याचा विचारही करत नाही आपण की ही खरंच पूर्ण पडणार आहे का मला. तर त्या गोष्टीमध्ये आपलं असं की सध्या पहिली गोष्ट तर इन्शुरन्सच कमी घेतला जातोय आणि त्यातल्या त्यात महिला तर विचारच करत नाही आहेत या गोष्टींना. म्हटल्या फक्त 2% लोक आहेत किंवा महिला आहेत ज्या कमावत्या आहेत आणि स्वतःचा इन्शुरन्स त्यांनी काढला आहे. कारण महिलांना असं वाटतं की माझ्यावर असं कोण डिपेंडंट आहे की मी कशाला तो विमा करू. सो पहिले तर त्या हजबंडचाही विमा काढला आहे का त्याच्याबद्दलही माहिती नसते. दुसरी गोष्ट जो काढलाय तो पूर्ण नसतो. सो आत्ता सध्या खूप ॲक्च्युली गोंधळ चालू आहे. पण मी एक चांगली गोष्टही सांगेल चैताली, कोविड नंतर म्हणजे म्हणतो की कोविड एक श्राप होता, पण हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्ससाठी लोक खूप आता सिरियस झाली आहेत आणि त्यांना असं वाटतं की विमा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अक्षरशः जेव्हा कोविड आला तेव्हा 30%ने हेल्थ इन्शुरन्सचं लोकांनी 30%नी वाढले घेणं लोकांचं. आणि अगेन लाईफ इन्शुरन्सची त्यांना गरज तेव्हा भासली, कारण बघता बघता लोक समोरासमोर गेली की 25 वर्ष 30 वर्ष. आणि जस्ट आता कालच मी न्यूजमध्ये बघितलं की 25 ते 35 वयोगटातल्या लोकांनाही हार्ट अटॅकचा जास्तीत जास्त संभव आहे. सो आपल्याला असं वाटतं की मला काय होणार आहे, हेल्दी आहे, मला काय होणार आहे असं. सो आपण मरणाचा विचार करत नाही. पण जेव्हा आपल्यावर रिस्पॉन्सिबिलिटीची वेळ येते की माझ्यावर काही लोक डिपेंडंट आहे तेव्हा विम्याचा विचार करायची गरज आहे. सो परिस्थिती सुधारते पण मला असं वाटतं की अजून इम्प्रूव्हमेंट होणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं आजच्या आपल्या मार्गदर्शनातून ही नक्कीच होईल याची मला खात्री आहे. आपल्याला कार्यक्रमात फोन येतोय तो आपण घेऊयात. सुमित इंगळे आपल्याला प्रश्न विचारतात कल्याणहून. नमस्कार. नमस्कार सुमितजी. नमस्कार, प्रश्न विचारा आपला. माझा प्रश्न असा आहे की
पोस्ट ऑफिसमध्ये विविध योजना इन्शुरन्सच्या आहेत, महिलांसाठी आहेत, पण ते पोस्ट ऑफिस प्रचार करत नाही, त्याच्यामुळे जनतेमध्ये त्याचा प्रसार होत नाही. जनतेला माहीतच नाहीये की पोस्ट ऑफिसमध्ये अशा इन्शुरन्सच्या योजना आहेत म्हणून. बरोबर. नाही, आपण नक्कीच या संदर्भात मार्गदर्शन मॅडमचं घेऊयात. तुम्ही म्हणताय त्याबद्दल आपण प्रश्न घेणारच होतो, तर मला वाटतं त्यांचाच प्रश्न आपण आधी घेऊया. तर ते म्हणलं तसं की पोस्ट ऑफिसमध्ये वेगवेगळ्या अशा योजनांसंदर्भात माहिती असते, पण त्याचा प्रचार आणि प्रसार होत नाही. तर मला वाटतं आपण याकडे येऊया की सरकारी असे कुठले विमा किंवा अशा काही योजना आहेत का की ज्याचा प्रत्येक नागरिकाला लाभ उठवता येईल? तर काय मार्गदर्शन कराल याविषयी? बरोबर, जसं इंगळे सरांनी सांगितलं की बऱ्याचशा महिलांसाठी विमा योजना आहेत, पण जसं मी म्हटली आहे सर, लोकांना विम्याचीच गरज लागत नाहीये. जर आपल्याला गोष्टच माहिती नाही तर त्याच्याविषयी अजून लोक जाऊन शोधत नाहीयेत किंवा घ्यायचाच विचार करत नाहीयेत, तर माहिती नाही आहेत या सगळ्या गोष्टी. तर नक्कीच गव्हर्नमेंटच्या आहेत योजना, महिलांसाठीच नाही सगळ्यांसाठी जीवन ज्योती योजना आहे. सो चांगल्या योजना आहेत, पण त्याचा प्रसार होत नाहीये कारण लोकच शोधायला जात नाही. सो सगळं आहे, गव्हर्नमेंटनेही दिलेल्या आहेत योजना आणि महिलांसाठी खूप कमी दरात इन्शुरन्स उपलब्ध करून दिलेला आहे. पण आपल्याला जसं चैतालीने विचारलं की सध्या गरजच लोकांना कळत नाहीये विम्याची, तर ते शोधतच नाहीयेत त्या योजना. बरोबर. आणि मला यालाच जोडून विचारायचं आहे की तुम्ही म्हणालात तसं की सरकारी अशा असंख्य योजना आहेत, मग आपल्याला जर सरकारी योजनांबद्दलची माहिती हवी असेल तर साधारण ती माहिती आपल्याला कुठे मिळू शकते की ज्याचा आपल्याला योग्य अभ्यास करता येऊन पुढे प्रक्रिया करता येईल? तर ही माहिती कुठे मिळू शकते? आता बघायला गेलं तर ही सगळी माहिती तुमचे जे एजंट असतात त्यांच्याकडून तुम्हाला मिळते, पण तिथून अगेन मिसगाईड होण्याचाही संभव असतो. सो तुम्ही कोणती तुमची पॉलिसी घेताना फक्त तपासून बघा. आणि गव्हर्नमेंटच्या सगळ्या पोर्टलवर, अगदी आपला आज घरोघरी स्मार्टफोन आहेतच, तर तुम्ही जर सर्च करा गव्हर्नमेंटच्या स्कीमच्या रिलेटेड, तुम्ही जर सर्च केलं तर ऑनलाईन बरेचसे प्लॅन अवेलेबल आहेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊनही तुम्ही त्याच्याबद्दल इन्क्वायरी करू शकता. आता सध्या पोस्टाचे प्लॅन खूप लोक घेत आहेत. 15 लाखांचा इन्शुरन्स आहे, कमी दरात घेतलेला, म्हणजे त्याच्यात तुम्हाला प्रीमियम खूप कमी लागतो, तर बरेच लोक त्याची फायदा घेत आहेत, मी बघितलं असं. सो पोस्टात जाऊन तुम्ही इन्क्वायरी करू शकता. इन्शुरन्स कंपनीज आहेत तिथे तुम्ही विचारू शकता, तुमच्या जे जवळील एजंट आहेत त्यांच्याकडे. आणि प्लस ऑनलाईन तुम्ही जेव्हा बघताय तेव्हा तुम्ही रिसर्च करा, पण एखाद्या कोणत्या तरी एजंटकडून किंवा कोणत्या तरी संस्थेकडून ते व्हेरीफाय करणं सुद्धा गरजेचं आहे. फक्त ऑनलाईनच्या गोष्टींवर तुम्ही जाऊ नका, कारण खूप अट्रॅक्टिव्ह गोष्टी दिलेल्या असतात आणि आपली तिथे फसगत होऊ शकते. सो ऑनलाईन रिसर्च करा, पण व्हेरीफाय केल्याशिवाय पुढे जाऊ नका. नक्कीच. मला वाटतं आत्ता तुम्ही जे म्हणालात की काय साधारण आपली फसवणूक होऊ शकते, तर आपण त्या मुद्द्याकडे येणारच आहोत. याविषयी सविस्तर आपण बोलणार आहोत, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतो आहोत महिलांसाठी विमा साक्षरता, काळाची गरज या महत्त्वाच्या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत आर्थिक गुंतवणूक सल्लागार सारिका गागरे मॅडम. मॅडमने आपल्याला ब्रेकपूर्वी ही गोष्ट सांगितली की आजच्या काळात विमा हा फार महत्त्वाचा आहे आणि त्याविषयी साक्षर होणं गरजेचं आहे, कारण खरंच जीवन हे अनिश्चित आहे आणि त्याच्यामुळे याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा बदलायला हवा, हे मॅडमने आपल्याला ब्रेकपूर्वी सांगितलं. आणि आपल्याला एक प्रश्न विचारला गेला होता की सरकारी असे कुठले विमा आहेत किंवा योजना आहेत ज्याबद्दल आपण जागृत व्हायला हवं आणि आपल्याकडून कसा प्रचार प्रसार होईल याच्याकडेही बघायला हवं. तर मॅडम काय मार्गदर्शन कराल याविषयी? सरकारी योजना फक्त महिलांसाठीच नाही, प्रत्येक जो भारताचा रेसिडेंट आहे आणि ज्यांचं बँक अकाउंट आहे यांच्यासाठी प्रधानमंत्री विमा योजना आणि जीवन ज्योती योजना ह्या 2 योजना आपल्याकडे चालू आहेत, राबवतात आणि सध्या सगळ्यांच्याच आहे. कधी तूही बघितलं असेल चैताली की आपल्याला मेसेज येतो की 314 रुपये डिडक्ट झाले. सो तो एक विमाच आहे. तुम्हाला 4 लाखांचा जर ॲक्सिडेंट होतोय किंवा कोणत्याही प्रकारची डेथ होते तर 4 लाख रुपये तुम्हाला गव्हर्नमेंटकडून मिळतात. आणि दुसरा जो जीवन ज्योती योजना आहे तोही 2 लाखांचा इन्शुरन्स आहे. हेल्थ इन्शुरन्समध्येही, मेडिक्लेममध्येही काही गव्हर्नमेंटचे प्लॅन आहेत. इंदिरा गांधी योजना आहे, तर त्याच्यात आपण बघितलं गेलं की तो एक
आर्थिक स्तर ज्यांचा कमी आहे त्यांच्यासाठी तो विमा आहे आणि मी बघितलं आहे हॉस्पिटल्समध्ये की लोक त्याचा फायदाही घेतात. सो त्याच्याबद्दलही अवेअरनेस व्हायची गरज आहे की बऱ्याच जणांना माहिती नसतं, खर्चही होतो पण अशी काही योजना आहे आणि माझा आजार ह्या योजनेत बसतोय ह्या गोष्टी माहीत नसतात. तर ते तुम्ही ऑनलाईन पोर्टलवर एकदा बघू शकता. आणि प्लस ह्याच्याशी रिलेटेड म्हणजे गव्हर्नमेंटच्या योजना ह्या नवीन नवीन येत असतात तर त्याच्याशी अपडेट राहण्याची गरज आहे. तर बऱ्याचशा ह्या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन पोर्टलवरच सध्या मिळतील तर तिथे बघणं गरजेचं आहे. आणि बाकीच्या ह्या जीवनज्योती आणि प्रधानमंत्री विमा योजना ह्या 2 योजना आपल्या चालूच आहेत. म्हणजे तुमच्या सध्या ज्यांचं बँक अकाउंट आहे त्यांच्या ह्या विमा चालू म्हणजे तो आहेच आहे. सो बऱ्याच मी जसं लास्ट टाईमसुद्धा सांगितलं होतं की 22% महिला आहेत ज्यांचे बँक अकाउंट्सच नाही आहेत, सो त्या इन्शुअर्ड नाही आहेत. तर तुम्हाला पहिले प्रत्येक महिलेचं बँक अकाउंट असणं गरजेचं आहे. ज्यांचं बँक अकाउंट आहे ती कंडिशन आहे त्याची की बँक अकाउंट नसेल तर तुम्हाला हा विमा घेता येत नाही. तर बँक अकाउंट असणं आणि त्यात मिनिमम बॅलन्स ठेवणं ही एक कंडिशन आहे. बाकी तुमचं हेल्थ कंडिशन कशीही असेल तरी हे गव्हर्नमेंटचे प्लॅन तुम्हाला लागू होतं. नक्कीच. आणि मला वाटतं याचा फायदा मॅक्झिमम लोकांनी जर घेतला तर नक्कीच आपल्यालाच याचा फायदा पुढे जाऊन होणार आहे. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय. विनया परब आपल्याला प्रश्न विचारतायत विरारहून. नमस्कार विनयाजी. माझा प्रश्न असा आहे की ज्या घरात असतात महिला ज्या नोकरी व्यवसायामध्ये नाहीये त्यांना एक चांगला विमा कुठला आहे जरा सजेस्ट करा. नक्कीच नक्कीच. खूप मला वाटतं छान प्रश्न त्यांनी विचारला, कारण आपल्याकडे अजूनही अनेक महिला गृहिणी आहेत आणि घर सांभाळताना होणारी त्यांची जी कसरत आहे तर त्याच्यात त्यांना हा प्रश्न पडू शकतो की मग गृहिणीसाठी काही विमा घेता येईल का? काय मार्गदर्शन कराल? जसं विनया मॅडम विचारतायत की ज्या स्वतः अर्निंग नाही आहेत की जे पैसे कमवत नाही आहेत तर त्यांच्यासाठी विमा घेऊ शकतो. तर पहिल्या गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे हेल्थ इन्शुरन्स. सो आरोग्य विमा घेणं गरजेचं आहे. कारण आपण बघतो की सगळ्यात जास्त ज्या तक्रारी आहेत ते बायकांच्याच असतात की हे दुखते ते दुखते, सारखं हॉस्पिटलाइज व्हायला लागतं आणि मोठा खर्च होतो. तर हेल्थ इन्शुरन्स तर तुम्हाला तिथे इन्कमची अट नाही आहे, तुम्ही कमवता असाल नसाल तरीही तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेऊ शकता. आणि जीवन विमा म्हणजे लाईफ इन्शुरन्ससाठी एक कंडिशन आहे, जर तुम्ही कमावते नसाल, कारण तुम्ही जेव्हा विमा घेता तेव्हा तुम्हाला इन्कम टॅक्स जो फाईल केलेला आहे तो 3 वर्षांचा दाखवायला लागतो. जर तो नसेल तर तुमचे हस्बंड जे आहेत म्हणजे त्यांनी जर 1 करोडचा विमा घेतला असेल, त्याचा 1 कोटी जर सम अश्युर्ड असेल तर 50 लाख तुम्ही घेऊ शकता. म्हणजे त्यांचा जोही विमा आहे त्याच्या 50% तुम्ही कव्हर घेऊ शकता. तर याच्याविषयी बरेचसे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटचेही प्लॅन आहेत की जे महिलांना कमी दरात सगळ्यात कमी प्रीमियम किंवा म्हणजे अगदी समजा 30 वर्षांची, समजा चैतालीचं वय घेतलं आपण 30 वर्ष, तर 30 वर्षासाठी फक्त 12 ते 15 हजारात आपण 1 कोटींचा विमा घेऊ शकतो. तर एवढ्या कमी दरात महिलांसाठी आपल्याला विमा घेता येतो. नक्कीच घेतला पाहिजे, कारण महिला या नेहमी असं विचार करतात की माझ्यावर कोण डिपेंडंट आहे, मी विमा नाही घेतला तर असा काय फरक पडणार आहे. पण तुमची मुलं तुमच्यावर डिपेंडंट आहेत, तुमचे आई वडील तुमच्यावर डिपेंडंट आहेत. जरी तुम्ही कमवत नसाल तरी तुमच्या मागे ही लोक आहेत ज्यांना फरक पडणार आहे तुम्ही नसण्याचा. सो तुम्ही जाताना जर त्यांना 50 लाख 1 कोटी जर मिळाले, त्यांचा इमोशनल लॉस तर नाही भरून निघणार पण नक्कीच ते फायनान्शियली साऊंड होतील तुमच्यानंतर. आणि आय थिंक तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला एक चांगलं बोलतील की माझ्या आईने किंवा माझ्या सासूने जाताना माझ्यासाठी काही ठेवलं आहे. तर असं नाही आहे, तुम्ही विचार करत नाही, तुम्ही म्हणजे असा विचार करू नका मी कमवत नाही तर मला इन्शुरन्स मिळत नाही. तुमच्या हस्बंडला विचारा मॅडम की त्यांचा किती विमा आहे आणि त्याच्या 50% विमा तुम्हीही काढून घ्या. नक्कीच. मला वाटतं ही महत्त्व तुम्ही जे सांगताय ते खरंच आहे आणि ह्याकडे आपण नाही लक्ष देत, म्हणजे आपलं दुर्लक्ष होतं. तर आजपासून मला वाटतं हे प्रकार बंद होतील, कुठेतरी याविषयी जागृती होते. आत्ता तुम्ही उल्लेख केला तो जीवन विम्याचा, तर त्याचं काय महत्त्व आहे आणि तो जीवन विमा काढताना साधारण आपल्याला काय पद्धत असते ती आपल्याला फॉलो करायला लागते, काय सांगाल? ओके. जीवन विमा लाईफ इन्शुरन्स जसं मी सांगितलं की अनप्रेडिक्टेबल आहे, कधीही तुम्हाला काहीही होऊ शकतं. घरातून आज गेलो आहेत मुंबईकरता ट्रेनने प्रवास करताना, आज गेलो आहेत संध्याकाळी येतील की नाही अशी गोष्ट आहे. तर त्या केसमध्ये ॲक्सिडेंटल किंवा म्हणजे तुमचं आजारी पडून नॅचरल डेथ
या सगळ्या गोष्टी आहेतच. तर कोणत्याही प्रकारची डेथ कव्हर करणं याला जीवन विमा असं म्हणतो आपण. तर घरातला कर्ता पुरुष, कमावता पुरुष जेव्हा जातो किंवा महिलाही असेल, तर तेव्हा एक मोठा इमोशनल आणि फायनान्शियल लॉस होतो. इमोशनल लॉस तर आपण नाही भरून काढू शकत, पण फायनान्शियल लॉस, आता एखादा कर्ता पुरुष असेल आणि काही कारणाने त्याची डेथ होतीये, तर त्याच्या मुलांचं एज्युकेशन, त्यांची लग्न, त्यांच्या वाईफचं रिटायरमेंट, लोन घेतलेले असतील, कारण आपल्याकडे सध्या सगळं काय म्हणू शकतो, लोन कल्चर हा नवीन शब्द प्रचलित होतोय की फोन EMI वर, तुमचा फ्रीज EMI वर, तुमची गाडी EMI वर, तुमचं घर EMI वर. सो लोन कल्चर आहे. तर तुम्ही विचार करा, म्हणजे बऱ्याचशा महिलाच आपले प्रेक्षक आहेत, तुम्ही विचार करा, जर घरातला कर्ता पुरुष किंवा जो पैसे येणारं स्थान आहे ते बंद झालं तर हा बोजा आपण कसा उचलणार आहे. सो जीवन विमा हा त्याच्यासाठीच आहे की तुमचे जे लायबिलिटी आहे, तुमचे जे तुमच्यावर जे कर्ज आहे आणि पुढे येणारे तुमचे गोल्स आहेत, की तुमचं मुलांचं एज्युकेशन असेल, त्यांची लग्न असतील आणि वाईफचं रिटायरमेंट, ह्या 3 महत्त्वाच्या गोलसाठी तुम्हाला जीवन विमा घेणं गरजेचं आहे. आता ह्याची म्हणजे कोणी घ्यावा, तर जो कमावतो त्यांनी विमा घेतला पाहिजे, जो गेल्यानंतर फायनान्शियल लॉस होतो त्यांनी विमा घेतला पाहिजे, ज्यांच्यावर कोणीतरी डिपेंडंट आहे त्यांनी विमा घेतला पाहिजे, वयाच्या 18 ते 75 वयापर्यंतची जी लोक आहेत ते विमा घेऊ शकतात. पण याच्यासाठी अट आहे, तुम्ही हेल्दी असलं पाहिजे. जर BP डायबिटीज खूप जास्त प्रमाणात आहे तर तुम्हाला ॲडिशनल प्रीमियम भरून घ्यायला लागतो. सो विमा हा तुम्ही स्वस्त असाल तेव्हाच घेणं चांगलं असेल आणि कमीत कमी वयात घ्याल. अगदी 18 वर्षांचे असाल तर ॲडही बघतो पण की 300-400 रुपये महिन्यामध्ये तुम्हाला 1 कोटींचा इन्शुरन्स मिळतो. मी असं नाही सांगणार की तुम्ही महिन्याचा प्रीमियम घ्या, तुम्ही वार्षिक प्रीमियमच भरला पाहिजे, पण खूप कमी दरात आपल्याला मिळतो. सो मला असं वाटतं की जी पहिली सॅलरी होते तेव्हा आपल्याकडे असं आहे की आता एकदम तुला हसू येईल ह्या गोष्टीचं चैताली, की कार जेव्हा तुझी शोरूममध्ये बाहेर येते ती इन्शुअर्ड असते, पण आपली मुलं जी कमवायला लागतात त्याच्याबद्दल आपण इन्शुरन्सचा विचार करत नाही. अरे कशाला प्रीमियम भरायचा, आम्ही जाईल तेव्हा पैसे मिळतील, आत्ता काय विचार करायचा या गोष्टीचा. सो आपण गाडी, घर सगळ्याचा इन्शुरन्स घेतो, आपण आपल्या लाईफचा इन्शुरन्स घेत नाही. मला असं वाटतं चैताली, ज्यांचा इन्शुरन्स नाही आहे ना तर ते त्यांच्या घरच्यांवर प्रेम करत नाही असं मला वाटतं. तुम्ही म्हणालात ते खरं आहे की जितकं तुम्ही लवकर तो विमा घ्याल तितकं तुमचं उलट त्याच्यानंतरची सुरक्षितता एक कवच आहे आणि ते वाढायला मदत होईल. तुम्ही काहीतरी सांगत होतात. हो, तर 18 ते 75 वयात घेऊ शकता. जेवढा लवकर तुम्ही विमा घ्याल तेवढा स्वस्त पडतो. आता समजा चैतालीचं अगेन उदाहरण घेऊ की 30 वर्ष वय आहे, तिचा वार्षिक विम्याचा खर्च समजा 12,000 रुपये आहे, तर तो पूर्ण आयुष्यभर, म्हणजे हेल्थ इन्शुरन्समध्ये तुमचा प्रीमियम वाढतो, पण लाईफ इन्शुरन्समध्ये तुम्ही जेव्हा टर्म पॉलिसी घेता तेव्हा तुमचा इन्शुरन्स हा आयुष्यभरासाठी 12,000च असणार आहे. सो तुम्ही जेवढा लवकर घ्याल तेवढा चांगलं आहे. आणि मला असं सांगावं असं वाटेल या प्लॅटफॉर्मवर की नेहमीच तुम्ही इन्शुरन्ससाठी हा टर्म प्लॅन हाच निवडला पाहिजे. आत्ता ह्याच्याबद्दल खूप जागृती होती आहे की लोक आता टर्म पॉलिसीज घेतात. पहिले लोक शक्यतो एक एन्डॉमेंट प्लॅन घेतला कोणता तरी की 15 वर्ष भरायचे, 30 वर्षांनी पैसे मिळतील असे प्लॅन घेत होते. त्याच्यामध्ये कव्हर त्यांना 5-10 लाखांचं असायचं. पण आता बरीचशी लोक टर्म इन्शुरन्स प्रेफर करतात, ज्याच्यामध्ये कमी अमाऊंटमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कव्हर मिळतो. पण त्याच्यामध्ये एक थॉट प्रोसेस किंवा एक विचार असा येतो की अरे माझी जर डेथ नाही झाली तर काय उपयोग आहे या विम्याचा, असा आपल्याकडे विचार एक आहे. तर त्या केसमध्ये शक्यतो तुम्ही प्युअर टर्म प्लॅनच घेतला पाहिजे. पण रिटर्न ऑफ प्रीमियम म्हणा किंवा असे काही प्लॅन अवेलेबल आहेत की तुम्हाला असं वाटतंय की मी नाहीच असेल, म्हणजे नाहीच माझी डेथ झाली तर मग काहीतरी मिळालं पाहिजे, तर तसेही प्लॅन अवेलेबल आहेत. पण जेव्हा एक तुम्ही फायनान्शियल कन्सल्टंटला विचाराल तेव्हा ते तुम्हाला प्युअर टर्म प्लॅन घ्यायचा सल्ला देतील. तर कोण डिपेंडंट आहे कोणावर तर तुम्ही घेतला पाहिजे. 18 ते 75 वयोगटात असाल तर घेतला पाहिजे. जेवढा लवकर घ्याल तेवढा चांगला आहे. महिलांसाठी खूप कमी दरात तुम्हाला विमा मिळतो. आणि दुसरी गोष्ट कशी आहे की महिलांनी
पहिली गोष्ट तर तुमचा कर्ता पुरुष आहे त्याला विचारा तुम्ही किती लाखांचा विमा घेतलाय, लाखभर रुपये आपल्याला पुरणार आहेत का, 1 कोटींचा असला पाहिजे. आणि घ्यायची पद्धत असे की तुमचा जो नियरेस्ट किंवा एजंट आहेत त्यांना तुम्ही टर्म पॉलिसीबद्दल विचारा. सध्या आपण बघतो की लोक लाखभर प्रीमियम भरतात पण त्याचा कव्हर किती असतो, 10 लाख रुपये. तर त्या सध्याच्या तुमच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या पडताळून बघा. त्याच्यामध्ये जर विमाचं कवच तुमचं कमीत कमी 50 ते 80 लाख असलं पाहिजे. कारण मी असं गृहीत धरते की इथे 50,000 ते 70,000 किंवा 1 लाखापर्यंत आपल्या कर्त्या पुरुषाची जर सॅलरी असेल तर कमीत कमी त्याच्या 25 पट तुम्ही विमा घेतला पाहिजे. कारण पुढचे सगळेच गोल जे आहेत, मुलांचं एज्युकेशन, लोन आहे, रिटायरमेंट आहे, ह्या सगळ्यांचं आपण आज जर कॅल्क्युलेट करतो, आम्ही जेव्हा फायनान्शियल प्लॅनिंग करून देतो तेव्हा 2 कोटी ते 5 कोटींच्या मध्ये आपल्याला फंड लागतो तुमच्या या सगळ्या गोलसाठी. तुम्हाला आजकाल एक जी महागाई वाढतीये तर ती महागाई नंतरही असणार आहे. म्हणजे तुम्ही जर नसाल तुमच्या फॅमिलीसाठी, आज तुम्हाला 50,000 जर घरात पुरतायत, 10 वर्षांनी ते 70,000 लागणार. तर तो सगळा विचार करून तुम्हाला विमा घ्यायचा आहे. नक्कीच मला वाटतं. आणि हे फार महत्त्वाचं आहे की काय विचार करून आपण ती स्टेप उचलतोय. या विषयावर मॅडम असंच मार्गदर्शन पुढेही आपल्याला देणार आहेत. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. महिलांसाठी विमा साक्षरता काळाची गरज या विषयावर आज आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत सारिका गागरे मॅडम, आर्थिक गुंतवणूक सल्लागार. मॅडम तुम्ही मार्गदर्शन करतच आहात पण आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय तो आपण घेऊया. शिवानंद वसदार प्रश्न विचारतायत निपाणीहून. नमस्कार शिवानंदजी. नमस्कार मॅडम, निपाणीहून शिवानंद वसदार बोलतोय. बोला. आता काही ग्रामीण भागामध्ये जी शेती करणारी महिला असतात किंवा गरीब कुटुंबातील महिला वगैरे असतात, पण ते कसं करतात मॅडम, शेती वगैरे करताना काहीतरी अपघात झाला किंवा काहीतरी दुःखपात झाला त्यावेळी त्यांना दवाखान्याचे पैसे वगैरे भरण्यासाठी नसतो. मग तशा महिला इन्शुरन्स जर करायचा असेल तर कमी बजेटमध्ये मग कोणती योजना घ्यायला पाहिजे आणि कुठने इन्शुरन्स करून घ्यायला पाहिजे कमी बजेटमध्ये आणि त्यांना परवडणारी. मग तुम्ही त्या गरीब महिलांना आणि शेतकरी लोकांना काय मार्गदर्शन कराल असा प्रश्न होता. नक्कीच मला वाटतं त्यांचा प्रश्न अगदी योग्य आहे. कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे, आपली कृषीप्रधान संस्कृती आहे आणि अनेक ठिकाणी ग्रामीण स्तरावरती शेती करताना काही गोष्टी घडू शकतात. मग काय मार्गदर्शन कराल याविषयी? बघा, जसं म्हटलं की 80% आपल्याकडे शेतकरी आहे, शेतीप्रधान आपला देश आहे. तर सर तुम्ही ॲक्सिडेंट पॉलिसी असते ती घेऊ शकता. त्याच्यासाठी इन्कम वगैरे तुम्हाला काहीही दाखवायची गरज नाही आहे. कधीही, म्हणजे शेतीतच नाही, कुठेही अगदी घरात जरी ॲक्सिडेंट होतोय, तुम्ही घसरून पडताय, स्नेक बाईट म्हणजे साप चावला किंवा हेही ॲक्सिडेंटच आहेत. सो अशा गोष्टींमध्ये तुम्हाला ॲक्सिडेंट पॉलिसीमध्ये जर डेथ होते तर तुम्हाला फॅमिलीला पैसे मिळतील. किंवा तुम्ही आरोग्य विमा जर घेताय तर ते कोणीही घेऊ शकतो. तुम्ही शेतकरी असाल किंवा कोणी. आता माझे किती क्लायंट आहेत की शेतकरी आहेत, माझे काका शेतकरी आहेत, तर त्यांना आपण जे मेडिक्लेम घेऊन दिले तर त्याच्यामध्ये काहीही तुमचा कोणत्याही पद्धतीचा आजारपण असेल किंवा ॲक्सिडेंट असेल, काहीही असेल तरी तुम्ही त्याच्यातून क्लेम घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला असं तुम्ही कमवतेच असला पाहिजे असा काही क्रायटेरियाच नाही आहे. आणि मला हे ऐकून खूप चांगलं वाटलं की म्हणजे सह्याद्रीचं काय म्हणू शकतो, ही गोष्टच अशी आहे की आपल्याला भारताच्या कानाकोपऱ्यात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाता येतं, तिथून लोक बघतात. तर सर तुम्ही विचार करता ही खूप चांगली गोष्ट आहे आणि नक्कीच तुम्ही तुमच्या वाईफ आहेत त्यांचा विमा करून घ्या, तुमचा पूर्ण घराचा विमा करून घ्या. जे सिनियर सिटीजन असतील त्यांचाही विमा करायची गरज आहे. कारण आरोग्यविषयक विमा असा आहे की तो जर तुम्ही काढला नाही तर आज जे आपण बघतोय महागाई, तर त्यानुसार एवढे खर्च होतात की तुम्ही 5-7 वर्ष मागे येता. सो नक्की तुम्ही तुमचा आणि तुमच्या फॅमिलीचा विमा करून घ्या. आणि मला खूप चांगलं वाटलं की तुम्ही हा प्रश्न विचारला. नाही खरंच आहे आणि याची आज खरंच गरज आहे मला वाटतं. मॅडम तुम्ही मगाशी बोलत होतात जीवन विम्याबद्दल, तर त्याची पद्धत आपण समजावून सांगत होतात, तर आपण पुन्हा त्याच्याकडे वळूया आणि काय सांगाल त्याविषयी? हो, तर मी असं सांगत होते की ज्याच्यावर काहीतरी डिपेंडन्सी आहे त्यांनी घेतला पाहिजे. 18 ते 75 वयापर्यंत घेतला पाहिजे. आता प्लॅटफॉर्म कोणते, तर तुमचे जे जवळचे एजंट असतील त्यांना तुम्ही टर्म पॉलिसीबद्दल विचारू शकता किंवा आत्ताच्या ज्या पॉलिसी आहेत त्या टर्म पॉलिसी आहेत का, त्याचा विमा बरोबर आहे का ते विचारून घ्या. दुसरी गोष्ट, ऑनलाईन ही आहेत अवेलेबल, पण ऑनलाईन फक्त एकच गोष्ट आहे की तिथे तुम्हाला क्लेमसाठी मदत करायला कोणी नसतं आणि आपली पिढी अजून एवढी
ॲडव्हान्स नाही झाली आहे की सगळं ऑनलाईन बघून डॉक्युमेंटेशन आपण प्रत्येक गोष्ट वाचून करतोय. कारण ऑनलाईन किंवा प्रत्येक ठिकाणी जाहिरातींमध्ये खूप कमी प्रीमियम आणि खूप जास्त कव्हर असं दाखवलं जातं, पण त्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशनही असतात. आणि मला असं वाटतं की याच गोष्टींमुळे इन्शुरन्स घ्यायला लोक घाबरतात की एवढा 7 पानांचा फॉर्म कोण वाचणार, त्याच्यात काय लिहिलं ते कसं कळणार. सो तुम्ही कोणी तुमचा सल्लागार असेल त्याच्याशी बोलूनच तो विमा घ्या. आणि दुसरी गोष्ट कसं आहे की जेव्हा क्लेम घ्यायला लागतो तर तेव्हा खूप मोठी प्रोसिजर असते. त्या केसमध्येही तुम्हाला त्यांचीच हेल्प होणार आहे. सो जवळचे तुमचे विमा एजंट हा तुमचा सोर्स असू शकतो घेण्यासाठी. दुसरी गोष्ट, घेताना तुम्ही तुमची हेल्थ व्यवस्थित असली पाहिजे. जेव्हा तुम्ही टर्म पॉलिसी घेता, समजा तुम्ही 1 कोटींचा कव्हर घेतला, तर तुम्ही जेव्हा प्रीमियम भरता त्याच्यानंतर तुमच्या 2 दिवसांनी मेडिकल होते. त्या मेडिकलमध्ये तुम्हाला सगळं सांगायचं आहे, जे खरं आहे ते सांगायचं आहे. लहानपणी ऑपरेशन झालं आहे, काही तुमचा छोटासा ॲक्सिडेंट झाला आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला नमूद करायच्यात. कारण बघा, तुम्ही भरताय 20,000 रुपये, पण कंपनीला देताना 1 कोटी द्यायचे, तर त्या प्रत्येक गोष्टी पडताळून बघणार आहेत. तुम्ही काही लपून ठेवलं तर त्या गोष्टीमध्ये क्लेम मिळायला थोडासा त्रास होतो. तुम्ही स्मोकर असाल, तुमचा काही हॅबिट्स असतील त्या सांगणं गरजेचं आहे. सो विमा काढताना विम्याचा क्लेम हा मिळतोच. जर मी स्वतः 3-3 करोडचे क्लेम पास केले, तर त्यामध्ये तुमचा जर विमा क्लिअर असेल तर 4थ्या दिवशी अकाउंटला पैसे येतात. सो सगळ्या गोष्टी नमूद करा. फार काही होत नाही. जास्तीत जास्त काय होईल, पॉलिसी रिजेक्ट होईल. पण तुम्ही खोटं बोलून जर पॉलिसी घेताय, त्या केसमध्ये तुम्ही प्रीमियमही भराल आणि क्लेमही नाही मिळणार, तर ती सगळ्यात वाईट गोष्ट आहे की तुम्ही पैसेही भरताय आणि विमाही नाही मिळत आहे. सो या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. खरं आहे. मला वाटतं आणि ही दक्षता आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे की कुठेही काही लपवता कामा नये. जे आहे ते खरं सांगितलेलं कधीही चांगलं. आपण आता येऊया हेल्थ विमा, म्हणजे ज्याला आपण आयुर्विमा असं म्हणतो, किंवा आपल्या स्वास्थ्याविषयी जो निगडीत आहे. तर मला वाटतं करोनाच्या काळामध्ये याची प्रत्येकालाच खरंच गरज जाणवली असेल. आणि तुम्ही मगाशीच उल्लेख केला होता की हे प्रमाण सुद्धा आता वाढतंय विमा घेण्याचं. तर त्याचं काय महत्त्व आहे आणि त्याची काय पद्धत आहे घेण्याची? बरोबर आहे चैताली. सगळ्यात महत्त्वाचा विमा हा आरोग्य विमा आहे. कारण जसं बघितलं, आता माझा स्वतःचा आरोग्य विमा जो आहे तो 50 लाखांचा आहे, पण लोक घेताना किती घेतात, 5 लाख रुपये. आणि कोविडमध्ये माझा स्वतःचा क्लेम आला 12 लाख रुपये. सो मी जास्त अमाऊंटचा घेतल्यामुळे मला त्याचा क्लेम मिळाला. तर बहुतेक लोकांचं कोविडमध्ये असं झालं की ऑफिसचा 5 लाखांचा विमा आहे, पण जेव्हा आपण खर्च बघितले तर ते 10 लाखांच्या पुढे गेलेत. आणि लोकांना काही पैसे स्वतःच्या खिशातून घालायला लागले, आणि त्यावेळेस त्यांना त्यांच्या इन्व्हेस्टमेंट, त्यांच्या FD मोडायला लागल्या. आणि लोक 5-5 वर्ष मागे आले त्यांच्या फायनान्शियल लाईफमध्ये. तर आरोग्य विमा खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये काही तुम्हाला कंडिशन नाही. प्रत्येकजण आरोग्य विमा घेऊ शकतो. जेवढा लवकर घ्याल, कमी वयात घ्याल, तेवढा तुम्हाला प्रीमियम कमी असेल. जास्तीत जास्त सम अश्योर्ड. आता बघा की तुम्ही जर सिंगल, समजा अगेन चैतालीचं घेऊया एक्झाम्पल, 30 वर्षांचे असाल तर 50 लाखांचा विम्याचा जो खर्च आहे तो फक्त 12 ते 15 हजार आहे. तुमच्या हेल्थ कंडिशनवर डिपेंड आहे. पण तुम्ही हेल्दी असाल तर 12 ते 15 हजारात तुम्हाला पूर्ण वर्षभरासाठी 50 लाखांचा विमा मिळतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला बाहेरच्या देशात जाऊनही ट्रीटमेंट करायची गरज आली तरी तुम्ही करू शकता. तर तुम्ही आरोग्यविषयक विमा सगळ्यांचा असतो. आणि आपण नेहमी काय विचार करतो, आहे माझा ऑफिसकडून विमा किंवा काहीतरी केलं आहे बाबांनी, सो आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. तो बघा कोणत्या कंपनीचा आहे, किती लाखांचा त्याचा इन्शुरन्स आहे, कोणते कोणते कॅशलेस इन्शुरन्स अवेलेबल आहेत. गव्हर्नमेंटनी म्हणा किंवा प्रायव्हेट कंपनीजने खूप चांगले चांगले आयुर्विमा आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत. त्याचा फायदा घेणं गरजेचं आहे. कारण आज जी लाईफस्टाईल आहे, आपण जे बाहेरचं खाणं खातो किंवा जे आजार एक एक निघत आहेत, तर त्यासाठी तुमचा आयुर्विमा असणं गरजेचं आहे. बघा, आता तुम्ही आज विमा घेतला नाही आणि तुम्ही एखादी RD सुरू केली किंवा एखादी FD केली आणि 3-4 महिन्यांमध्ये काही आजार पण आलं, तर तुम्ही ते पैसे साठवलेले आहेत ते काय होणार, ते शून्य होणार आहेत. म्हणजे तुमच्याकडे काही पैसेच उरणार नाही. खरं आहे. मला वाटतं आणि हे फार महत्त्वाचं आहे की ते एक सुरक्षा कवच आहे किंवा याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपल्याला एक फोन येतोय, तो आपण घेऊया. एक सखी डोंबिवलीहून आपल्याला प्रश्न विचारते. नमस्कार. हॅलो, बोला, आपला प्रश्न विचारा. माझे 2 प्रश्न आहेत. एक तर विषय तुम्ही खूप चांगला घेतलाय, पण त्याच्या कारणापर्यंत ऐकू येत आहे ना? हो, येत आहे. ह्याच्या कारणापर्यंत जाणं आवश्यक आहे की स्त्रिया विमा का उतरवत नाहीत. स्त्रिया आणि मुलं ही सॉफ्ट टार्गेट धरल्या जातात, त्यामुळे त्यांना भीती वाटते
की आपल्या नावावर जर खूप मोठी आर्थिक गुंतवणूक असेल तर आपला जीव धोक्यात येऊ शकतो आणि कदाचित तो आपल्याच माणसांकडनं येऊ शकतो. याच्या संबंधी थोडं मार्गदर्शन करावं. कारण आपल्या देशात काय आहे, सज्ञान होणं आणि स्वतंत्र होणं या भिन्न गोष्टी आहेत. परदेशातल्यासारखं 18व्या वर्षी मुलं सुद्धा वेगळी नाही होऊ शकत. ह्या बाजूंचा एक विचार करा. आणि सध्याच्या सगळ्याच परिस्थितीमुळे म्हणजे कोरोना असेल, दुष्काळाचं संकट भावी असू शकेल, तर त्याच्यामध्ये लॉंग टर्म रिलेशनशिप, मग ती नातेसंबंधातली असो किंवा आर्थिक व्यवहारातली असो, कुणाला करण्यात इंटरेस्ट पण नाहीये. तर ह्या संबंधी मार्गदर्शन करा. माझा दुसरा प्रश्न असा आहे, आपल्याकडे परदेशातल्या प्रमाणे ऑर्गनचा विमा काढला जातो का, आणि जात नसेल तर का जात नाही? धन्यवाद. नक्कीच नक्कीच. मला वाटतं दोन्ही प्रश्न त्यांचे फार चांगले आणि योग्य आहेत. तर त्यांनी पहिला प्रश्न विचारला, ज्याचं मगाशी मला वाटतं थोडंसं तुम्ही स्पष्टीकरण दिलं, की बऱ्याच स्त्रिया अजूनही याबाबत सजग नाही आहेत. तर त्याची कारणं काय असावीत आणि तुम्हाला या क्षेत्रात त्यांचे काय अनुभव आलेत? आणि त्यांचा दुसरा प्रश्न आहे की ऑर्गन विमा आपल्याकडे काढला जातो का, जर जात असेल तर कशा पद्धतीने, आणि नसेल जात तर का नाही काढला जात, काय सांगाल? खूप छान प्रश्न विचारलात आणि तुमच्या प्रश्नातच उत्तर होतं की सॉफ्ट कॉर्नर असा विचार केला जातो महिला आणि मुलांबद्दल. मुलांचा तर इन्शुरन्स काढत नाही आपण, कारण ते त्यांच्यावर आपली डिपेंडन्सी नाही आहे. तर मुलांच्या नावावर पॉलिसी काढणं ही गोष्टच चुकीची आहे. म्हणजे मुलांच्या डेथनंतर तुम्हाला त्या पैशांचं काय करायचं आहे? सो तुमच्यावर तर डिपेंड नाही, म्हणजे तुम्ही मुलांवर डिपेंड नाही आहात. सो लहान मुलांवर तुम्हाला त्यांच्या नावावर पॉलिसी नाही काढायची. जे कमावती मुलं आहेत त्यांच्या नावावर तुम्ही काढू शकता. आणि जसं महिलांचं गोष्ट आहे, तर मी जसं पहिल्यांदा सांगितलं की आपल्याला वाटतच नाही की आपल्यावर कोणी डिपेंडंट आहे, किंवा मी नसेल तर घराला काय लॉस होणार आहे. तर ती बेसिक गोष्ट आहे की जसं तुम्ही म्हणालात मॅडम की भारतामध्ये सज्ञान असणं आणि या सगळ्या स्वतंत्र असणं या वेगळ्या गोष्टी आहेत. तर आपण नेहमी कर्त्या पुरुषाच्या मागेच राहतो आणि त्या गोष्टीमुळे आपल्याला आपला इम्पॉर्टन्स कळत नाही की मीही कुटुंबासाठी खूप महत्त्वाची आहे. तर त्या गोष्टीतूनच तुम्हाला बघायचं आहे की स्वतःचा विमा उतरवून घ्यायचा आहे. तर असं मी उत्तर देईल. आणि दुसरं ऑर्गन डोनेशनचा जो प्रश्न आहे, तर ऑर्गन इन्शुरन्सचा तर घेतला जातो. म्हणजे काही वर्षांपूर्वी न्यूज आपण बघितली की लता दीदींनी त्यांच्या घशाचा इन्शुरन्स घेतला होता की तर अशा गोष्टी काय स्पेशल केसमध्ये तुम्ही ऑर्गनचा विमा उतरवू शकता. प्लस तुम्ही डिसॅबिलिटी म्हणजे ऑर्गनच्या रिलेटेड अजून मी सांगू इच्छिते की डिसॅबिलिटी कवर तुम्ही घेऊ शकता. की समजा कामाला जाताना ॲक्सिडेंट झाला आहे आणि तुम्ही डिसेबल आहात, म्हणजे हात नाही आहे, एखादा ऑर्गन नाही आहे, तर त्या केसमध्ये डिसेबिलिटी कवर तुम्हाला असतो. तर समजा 50 लाखांचा तुम्ही डिसेबिलिटी कवर घेतला, तर ज्या पर्सेंटमध्ये तुम्ही डिसेबल आहात त्या पर्सेंटमध्ये तुम्हाला त्याचा क्लेम मिळतो. सो 30 लाख रुपये तुम्हाला मिळतील. आता समजा तुम्ही बिलकुलच काम करू शकत नाही आहात, तर त्या केसमध्ये तुम्हाला पूर्ण 50 लाख दिले जातील. सो तोही एका पद्धतीचा ऑर्गनचा विमा असू शकतो. नक्कीच. मला वाटतं आणि ही माहिती पण बऱ्याच जणांना नसते जी आपल्याकडून कळली. आणि आपण मगाशी बोलत होतात की आपला जो आयुर्विमा आहे तर ती काढण्याची काही पद्धत आहे का, त्याविषयी बोलूया आपण. बरोबर. तर काढण्याची पद्धत अगेन मी सोर्स सेम सांगेल की तुमच्या जवळील जे एजंट असतील तिथून घ्या. पण आयुर्विमा काढताना तुम्ही जेव्हा हेल्दी असाल, कमी वयात असाल, तेव्हा घेणं गरजेचं आहे. आणि बरीचशी लोक तेव्हा विचार करतात जेव्हा खर्च होतो, काहीतरी एखादा आजार चिटकलेला असतो की डायबिटीज, BP हे तर आपल्याकडे नॉर्मल आहे. तर त्या केसमध्ये खूप उशीर न करता लवकरात लवकर विमा घ्या. जरीही काही तुमचं शुगर असेल तर त्याच्याशी रिलेटेडही काही विमा आहेत, अस्थमाच्या रिलेटेडही आहे, कॅन्सर कवरसुद्धा मिळतो. तर असं काही नाही की विमा मिळणारच नाही. तुम्ही थोडीशी चौकशी केली तर तुम्हाला विमा मिळेल. तेच इथेही अटी आहेत की 18 लहान मुलांनाही कवर मिळतो ह्याच्यामध्ये. तर 90 वर्षाच्या मुलांपासून ते अगदी सिनियर पर्यंत तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स मिळतो. हे आहे की जसं जसं वय वाढतं तसं विम्याची जी अमाऊंट आहे ती वाढत जाते. तर तुमचा जो 4 जणांची समजा फॅमिली असेल तर 15 ते 20 हजारांच्या मध्ये तुम्हाला 10 लाखापर्यंतचा विमा मिळतो. कमीत कमी तुम्ही 10 लाखांचा विमा घेतलाच पाहिजे. आपण असं बघतो की जेव्हा गावाकडे बघितलं जातं तर
50,000 1,00,000चा विमा घेतला जातो, तर तो चुकीचा आहे. कारण आपण जेव्हा ट्रीटमेंटची गोष्ट करतो तेव्हा आपण शहराकडे धाव घेतो आणि तिथले जे मेडिकल एक्सपेन्सेस आहेत ते जास्त आहेत. सो जास्त कवर घेणं गरजेचं आहे. बाकी काढण्याची पद्धत अशी खूप क्लिष्ट नाही आहे. तुम्ही एकदा प्रीमियम भरलात की तुमची अर्ध्या तासात पॉलिसी तुम्हाला मिळते. पॉलिसी डॉक्युमेंट असतात. कधी तुम्ही आजारी पडलात, हा एक कंडिशन आहे की तुम्ही नेहमीच सर्दी खोकल्यासाठी जेव्हा डॉक्टरकडे जातात तेव्हा तुम्हाला क्लेम नाही करू शकत तुम्ही, पण तुम्ही जेव्हा 24 तासांसाठी ॲडमिट व्हाल तेव्हा तुम्ही नक्कीच क्लेम करू शकता. आणि आज एवढी आपली आर्थिक ज्या कंपनीज आहेत या क्षेत्रातल्या त्या एवढ्या ॲडव्हान्स झाल्या आहेत की तुम्हाला काहीच करायची गरज नाही. तुम्हाला फक्त पॉलिसी दाखवायची आहे, तुमची पूर्ण ट्रीटमेंट होते. जसं जसं तुम्हाला खर्च येत जातो तसं अशी कंपनी तो पैसा हॉस्पिटलला देत जाते आणि तुम्हाला पूर्ण लक्ष तुमच्या पेशंटकडे ठेवता येतं. तुम्हाला पैशांसाठी धावपळ करायची गरज नसते. फक्त तुम्हाला ते जी पॉलिसी नंबर दिला त्याची सगळी प्रोसिजरही हॉस्पिटल करतं. या केसमध्ये मी असं सांगेल की जे पहिली म्हणजे ज्या लोकांनी आधी विमा काढलेत त्यांनी एकदा तपासून बघा की 100% कवर आहे की. कारण पहिल्या ज्या पॉलिसीज होत्या त्याच्यामध्ये जे कन्झ्युमेबल्स होते त्या कवर्ड नव्हत्या. तर आता जे प्लॅन आलेत त्याच्यामध्ये हेही 100% तुम्हाला कवर आहे. रोबोटिक सर्जरी सुद्धा कवर आहे. सो असं नको व्हायला की 5-6 वर्षांपूर्वी काढली आणि मी परत ती अपडेटच केली नाही, फक्त रिन्युअल होत राहिले. तर ज्यांनी काढलेत तेही त्यांनी अपडेट करा आणि ज्यांनी नाही काढलेत तर आता जसे जसे दिवस जातात तसे प्रीमियम कमी असून तुम्हाला कव्हर जास्त देणाऱ्या कंपनी सुद्धा आहेत. थोडीशी तुम्हाला इन्क्वायरी करायची. व्यवस्थित काढणं तुम्ही म्हणलात तसं ते गरजेचं आहे की माहिती जर परिपूर्ण मिळालेली असेल तर कुठल्या गोष्टीसाठी आपण काय करतोय आणि हे जर आपल्याला व्यवस्थित माहिती असेल तर त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. मॅडम असंच मार्गदर्शन पुढेही करणार आहेत. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, लगेचच परत येतोय. पाहत राहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. महिलांसाठी विमा साक्षरता काळाची गरज या विषयावर आज आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत सारिका मॅडम, आर्थिक गुंतवणूक सल्लागार, आणि खूप छान पद्धतीने ते आपल्याला हे सगळं सांगतायत. मॅडम, मगाशी बोलताना तुम्ही एक उल्लेख केला होता की या विम्याची सुरक्षितता तर महत्त्वाची आहेच आणि तो काढायला हवा, पण ते काढत असताना काही फसवणुकीचे प्रकार घडू शकतात का, आणि आपल्या पाहण्यात ते असतील तर नेमके कशा पद्धतीने घडतात, काय सांगाल? फसवणुकीचे प्रकार हे होतात की सांगितली एक जाते पॉलिसी, लोक इन्व्हेस्टमेंट करायला जातात आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांना पॉलिसी दिल्या जातात. 1-1 लाख वर्षाचे प्रीमियम भरायला लागतात. तर जसं मी सांगितलं की टर्म इन्शुरन्सचा जो प्रीमियम आहे तो फक्त 12,000 ते 15,000 रुपये आहे. तर तो वर्षाला आहे. वार्षिक तुम्हाला 1 कोटींच्या कव्हरसाठी जर 30 वर्ष असेल तर फक्त 12,000 ते 15,000 वर्षाला भरायचे. समजा मेडिक्लेम आहे, 4 जणांची फॅमिली आहे आणि तुम्हाला 10 लाखांचा विमा घ्यायचा आहे तर 20,000 तुमचं वार्षिक तुम्हाला भरायचे. तर वर्षाला तुम्ही 20,000 भरताय तर पूर्ण वर्षभरासाठी तुम्ही कव्हर असाल. जर क्लेम नाही केला तर पुढच्या वर्षी तुम्हाला क्लेमची अमाऊंट वाढवून मिळते. म्हणजे तुम्ही 10 लाख घेतलाय तर त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला 11 लाखांचा इन्शुरन्स मिळतो, पण प्रीमियम तुम्हाला 10 लाखांसाठीच भरायचा आहे. सो हे सगळे जे प्रीमियम आहे ते तुम्ही वार्षिकच ठेवा. कारण कालच माझ्याकडे एक क्लायंट आल्या होत्या आणि त्यांचे हसबंड पोलीसमध्ये होते आणि काही अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांनी जी विमा भरायची पद्धत आहे ती मंथली त्यांची ECS मध्ये जात होती. काही कारणाने त्या महिन्यामध्ये ECS गेला नाही. आधी 5 वर्ष भरला आणि नंतरही EMI गेलेत, पण त्या महिन्यामध्ये प्रीमियम भरला गेला नाही हे कारण सांगून क्लेम त्यांचा रिजेक्ट झाला. 1 कोटींचा त्यांचा विमा होता. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. तर तुम्हाला इयरलीच प्रीमियम भरायचे आहेत, हेल्थ इन्शुरन्सचाही आणि टर्म इन्शुरन्सचाही. आणि फसवणूक म्हणजे तुम्ही जेव्हा पॉलिसी काढताय तर त्याच्यामध्ये फक्त किती मिळतील हे बघण्यापेक्षा माझा कव्हर किती, कारण आपण घेतोय विमा सुरक्षेसाठी, ती गुंतवणूक नाही आहे. गुंतवणुकीसाठी तुमच्याकडे खूप चांगले ऑप्शन आहेत बाकीचे. तर तुमचा जो पर्पज आहे, जो तुमचा गोल आहे की मी कव्हर असलं पाहिजे, तर तो पुढे ठेवूनच तुम्ही पॉलिसी घ्या, म्हणजे फसवणूक होणार नाही. नक्कीच नक्कीच. मॅडम, मगाशी बोलताना तुम्ही कॅन्सरच्या बद्दल सुद्धा बोलला होता की त्याचाही आपल्याला विमा करता येतो. तर मग तो सेपरेट घ्यायची गरज आहे का, तो आपल्या हेल्थ इन्शुरन्समध्येच कव्हर होतो? जेव्हा तुम्ही कॅन्सर किंवा क्रिटिकल इलनेस म्हणतात असे जवळजवळ 40 क्रिटिकल इलनेस आहेत जे हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितले आहेत, ज्याच्यामध्ये हार्ट अटॅक येऊ शकतो, एड्स येऊ शकतो.
तर ह्या जे मोठे आजार आहेत जे तुमच्या मेडिक्लेममध्ये पूर्णपणे कव्हर होऊ शकत नाही, त्याच्यासाठी तुम्ही क्रिटिकल इलनेस हा रायडर घेतला पाहिजे. आणि हा रायडर मी नेहमी सांगत असे हा तुम्ही मेडिक्लेम सोबत न घेता तो तुमच्या टर्म पॉलिसी सोबत घ्या. कारण जेव्हा तुम्ही मेडिक्लेम सोबत घेता तेव्हा त्याचा दरवर्षी प्रीमियम वाढतो आणि त्याच्यामुळे आपल्याला अगदी 60व्या वर्षी खूप जास्त तो प्रीमियम जातो. तोच तुम्ही टर्म पॉलिसी सोबत घेतला तर त्याचा प्रीमियम सेमच राहतो, तुम्हाला आयुष्यभरासाठी तेवढाच प्रीमियम राहील. सो क्रिटिकल इलनेस, ॲक्सिडेंटल, डिसेबिलिटी हे सगळे रायडर तुम्हाला टर्म इन्शुरन्स सोबत घ्यायचे, ते तुम्हाला मेडिक्लेममध्ये मिक्स नाही करायचे. नक्कीच, मला वाटतं आणि हे फार महत्त्वाचं आहे. अगदी मला एक शेवटचा मनात प्रश्न हा आहे की ज्या वेळेला क्लेम करायची वेळ येते त्यावेळेला ती एक मोठी प्रोसिजर तुम्ही म्हणालात, मग अगदी थोडक्यात तुम्ही या प्रक्रियेचा थोडक्यात काय सल्ला द्याल सगळ्यांना? बघ चैताली, क्लेम कंपनीला द्यायलाच लागतो कारण गव्हर्नमेंटचे रेग्युलेशन्स असतात. बऱ्याच लोकांचा असा समज आहे की क्लेम तर मिळतच नाही, कशाला त्या पॉलिसी काढायच्या, असं विचार करून बरेचसे लोक पॉलिसीज घेत नाहीत. तर प्रत्येक गोष्टीवर क्लेम रिजेक्ट झाला तर का झाला, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होता, तुम्ही जर क्लेमची अमाऊंट उशिरा देताय का, ह्या सगळ्या गोष्टींसाठी विमा कंपन्या रिस्पॉन्सिबल असतात. तर तुम्हाला क्लेम मिळणारच आहे. जसं मी सांगितलं की 3 कोटींचे क्लेमसुद्धा 4थ्या दिवशी तुमच्या अकाउंटला पैसे आलेत, अशाही मी केस बघितल्यात. तुमचा क्लेम जर प्रॉपर असेल, तुमची करण्याची पद्धत जर चांगली असेल, तुम्ही फाईल बनवताना व्यवस्थित दिली आहे, जेन्युइन असेल, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित असेल तर क्लेमला काहीही प्रॉब्लेम येत नाही. तुम्हाला फक्त मेल्सवर हे डॉक्युमेंट सेंड करायचे आहेत. तुमचा जर एजंट असेल, सल्लागार असेल तर तो ही सगळी गोष्ट तुमच्यासाठी करतो. आणि मला ह्याच्यात एक प्रश्न असाही जाणवतो चैताली की लोकांना, जसं आपण बघितलं की कोण बनेगा करोडपतीमध्ये एक जो त्यांचा कंटेस्टंट होता त्याला 5 कोटी मिळाले आणि 3ऱ्या वर्षी तो परत गरीब झाला. तर आपल्याकडे तेही नियोजन असलं पाहिजे की क्लेम तर मी आहे, क्लेमची अमाऊंट माझ्याकडे येईल, पण ती मॅनेज कशी करू. तर ही जबाबदारी घरातल्या पुरुषाची, जो कमावता आहे त्याची, आणि जी कमावती महिला आहे तिची आहे की ह्याची प्रोसेस काय. समजा प्रत्येक मी जेव्हा ऑफिसमध्ये लोक येतात तेव्हा मी जेव्हा इन्शुरन्सची गोष्ट करते तेव्हा वाईफ लगेच हजबंडला बोलते की काय मरायच्या गोष्टी, कशाला तो इन्शुरन्स काढता, काय होणार आहे तुम्हाला. नाही खरं आहे. आणि मला वाटतं आज तुम्ही जे सांगितलं ते खरंच सगळ्यांना पटलं असेल की ही गोष्ट मरणाची नाही आहे, मृत्यूची नाही आहे, हे शेवटी सुरक्षा कवच आहे. मला वाटतं मॅडम हा विषय खरंच इतका मोठा आहे, पण आपण बऱ्याच गोष्टी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितल्यात. तर आजचा हा विषय कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी वेगवेगळी माध्यमं आपल्याकडे उपलब्ध आहेत. तुम्ही वेगवेगळ्या माध्यमांद्वारे प्रतिक्रिया देऊ शकता, फेसबुकवर प्रतिक्रिया देऊ शकता. तसंच आपल्याकडे www.facebook.com/DD सह्याद्री, फेसबुक, सखी सह्याद्री @gmail.com आपला मेल ID आहे. www.youtube.com/DD सह्याद्री यूट्यूबवर देखील, आणि @DD सह्याद्री आपलं ट्विटर हँडल आहे. तेव्हा जरूर आपल्या या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. मॅडम तुम्ही तर वेळात वेळ काढून इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन सगळ्यांनाच केलं, त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपली मनपूर्वक आभार मानते. आणि मला खरंच एवढंच सांगावंसं वाटतं जाता जाता की विमा सुरक्षा हे एक साध्य नाही आहे, हे गुंतवणुकीचं साध्य नाही, तर हे जोखमीपासून सुरक्षित ठेवण्याचं स्वतःला हे एक साधन आहे. तेव्हा मॅडमनी सांगितलेल्या सगळ्या आजच्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा आणि विमा साक्षर व्हा, इथपर्यंत सांगते. आजचा आपला निरोप घेते. धन्यवाद.